पंचगंगा नदीतील वाढतं प्रदूषण, सांडपाणी आणि रासायनिकयुक्त पाण्यामुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीबाबत शिरोळ तालुक्यातील नागरिकांनी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांना निवेदन सादर केलं। पंचायत समिती सभापती मिलिंद कुरणे आणि माजी उपसभापती विद्याधर कुलकर्णी यांच्या उपस्थितीत हे निवेदन देण्यात आलं। नदीतील दूषित पाण्यामुळे शेती, पिण्याचं पाणी आणि नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याची चिंता नागरिकांनी व्यक्त केली। पंचगंगा नदी कायमस्वरूपी स्वच्छ आणि प्रवाही राहण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली। आमदार यड्रावकर यांनी हा विषय अत्यंत गंभीर असून पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांची भेट घेऊन प्रश्न मांडणार असल्याचं सांगितलं। तसेच आगामी अधिवेशनात लक्षवेधीद्वारे हा मुद्दा उपस्थित करून शासनाकडे ठोस कारवाईची मागणी करणार असल्याचं स्पष्ट केलं। निवेदनात पंचगंगेचं पाणी सतत वाहते ठेवणे, गाव आणि शहरांमध्ये एसटीपी प्रकल्पांसाठी निधी उपलब्ध करून देणे, तसेच दूषित पाणी वापरणाऱ्या शेतकरी आणि पाणीपुरवठा संस्थांचं वीज बिल आणि उपसा कर माफ करण्याची मागणी करण्यात आली। यावेळी रेखा जाधव, बंडू बरगाले, संतोष चिदरकर, अमित कागले, आदिनाथ आरबाळे, संदीप बिदगे, अभिजित पाटील आदी उपस्थित होते। शिरोळहून सुभाष गुरव।